हॅलो स्टुडंट्स, तर लेक्चर 6लाच आपण काय करू, समोर कंटिन्यू करू. हायड्रोजन ॲटम बद्दल आपलं डिस्कशन सुरू होतं. तर हायड्रोजन ॲटम बद्दलचं डिस्कशन काय करू, समोर कंटिन्यू करू. तर बघा, हायड्रोजन ॲटमची जी वेव्ह फंक्शन आहे काय, साय NLM ऑफ आर थिटा फाय. हे जे वेव्ह फंक्शन आहे, हे जे असतं ना, हे काय असतं, कॉमन आयगन फंक्शन आहे. हे जे आहे, हे काय आहे, कॉमन आयगन फंक्शन. कशा कशाचं, तर 3 डायमेन्शनल हॅमिल्टोनियन ऑपरेटर एच कॅप, एल स्क्वेअर आणि एल झेड. हे जे 3 ऑपरेटर्स आहेत, हॅमिल्टोनियन ऑपरेटर, एल स्क्वेअर ऑपरेटर आणि एल झेड ऑपरेटर, या तिन्ही ऑपरेटरचं काय आहे, तर केट किंवा साय NLM किंवा कधी कधी एक्झाम मध्ये केट NLM असं सुद्धा विचारतात. हे केट NLM काय आहे, तर तिघा जणांचं कॉमन आयगन फंक्शन आहे का, तर एच कॅप, एल स्क्वेअर आणि एल झेड हे काय करतात, तयार करतात सेट ऑफ कंप्लीट सेट ऑफ कम्प्युटिंग ऑपरेटर्स. हा काय आहे, these operators forms a complete set of commuting ऑपरेटर. कंप्लीट सेट ऑफ कम्युटिंग ऑपरेटर म्हणजे काय, तर एच कम्युटेटर ऑफ एच आणि एल स्क्वेअर, कम्युटेटर ऑफ एच विथ एल झेड, कम्युटेटर ऑफ एल स्क्वेअर विथ एल झेड, या सर्वांची व्हॅल्यू काय असते, 0 असते. आणि ज्यावेळेस ऑपरेटर अल्जेब्रा बद्दल आपण डिस्कशन केलं होतं, मी तुम्हाला तिथेच सांगितलं होतं की जर दोन ऑपरेटर कुठली कम्प्युट करत असतील तर ती कम्प्युटिंग ऑपरेटर्स काय करतात, तर सायमल्टेनियस आयगन फंक्शन जे आहेत ते काय करतात, कॉमन आयगन फंक्शन शेअर करत असतात. काय करत असतात, कॉमन आयगन फंक्शन शेअर करत असतात. ओके, सो लक्षात ठेवायचं की केट NLM हे जे आहे, हे काय आहे, तर कॉमन आयगन फंक्शन आहे. एच कॅप, एल स्क्वेअर आणि एल झेड. एच कॅप काय आहे, इथं हॅमिल्टोनियन ऑपरेटर आहे. काय आहे, हॅमिल्टोनियन ऑपरेटर, हॅमिल्टोनियन ऑपरेटर आहे एच. ओके, आणि या इझिटला खूप लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावर सुद्धा बेस तुम्हाला सेटमध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ओके, त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट नोट आहे, ती म्हणजे काय, तर केट 100. केट 100 हे काय आहे, तर ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन. ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन जे आहे, तर केट 100 हे काय आहे, इज कॉमन. हे काय आहे, कॉमन आयगन फंक्शन आहे. कशा कशाचं, इज कॉमन आयगन फंक्शन ऑफ एच कॅपचा आहेच, एल स्क्वेअरचा आहे, एल झेडचा आहे, सोबत सोबत एल एक्स आणि एल वाय या सर्व ऑपरेटरचं पण काय आहे, तर कॉमन आयगन फंक्शन आहे. हा एक रिझल्ट म्हणजे एक्स्ट्रा आहे, ज्यामध्ये एल एक्स आणि एल वाय दोन ऑपरेटर बद्दल डिस्कशन आहे. सो हा रिझल्ट पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन जे आहे ते एच एल स्क्वेअर एल झेडच्या सोबत सोबत एल एक्स आणि एल वाय तिघा जणांचं पण काय असतं, आयगन फंक्शन असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे काय आहे, ते नंबर ऑफ नोड्स. नंबर ऑफ नोड्स इन nth स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमच्या nth स्टेटमध्ये वेव्ह फंक्शन्सला किती नोड्स आहेत. नोड्स म्हणजे काय, तर असा पॉईंट तिथे वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू काय होते, 0. तो यामध्ये 2 नोड्स आहेत बघा, एक टोटल नोड्स. एक्झाम मध्ये जर का तुम्हाला टोटल नोड्स विचारतील nth स्टेटमध्ये, तर टोटल नोड्सची व्हॅल्यू काय असते, n-1. nth स्टेटमध्ये किती नोड्स असतात, टोटल n-1. अँग्युलर नोड किती असतील, टोटल अँग्युलर नोड. जर क्वेश्चन एक्झाम मध्ये अँग्युलर नोड जर विचारले तर ते काय असतील, अँग्युलर नोड एल. जीएल ची व्हॅल्यू असेल ते nth स्टेटच्या करस्पॉन्डिंग ते काय असतील, अँग्युलर नोड. आणि रेडियल नोड्स काय असतील, रेडियल नोड्स, तर रेडियल नोड्स असतील n-l-1. n-l-1 हे काय असतील, रेडियल नोड्स. रेडियल नोड्स वाटलं तर इथं लिहून घ्या. नोड्स बद्दल जर ज्यांना माहिती नसेल, नोड्स म्हणजे काय, तर नोड्स आर द पॉइंट where the wave function is 0. नोट्स म्हणजे असा पॉईंट जिथे वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू 0 असते.
जर टोटल नोड विचारले असतील एनएस स्टेटमध्ये तर सिम्पली यांची जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये एक व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली म्हणजे टोटल नोड्स मिळतील. तर एनएस स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी एलची व्हॅल्यू असेल ते अँग्युलर नोड्स असतील आणि एन मायनस एल मायनस वन जे असतील ते काय असतील रेडियल नोड्स असतील. ओके. त्यानंतर आणखी एक स्टँडर्ड रिझल्ट आहे बघा हायड्रोजन आयटम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यावर TIFR आयसर म्हणजे TIFR नेट सेट गेट सगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे म्हणजे आलेला आहे. तो म्हणजे काय, द प्रोबॅबिलिटी ऑफ finding the electron probability of finding the electron in ground state of hydrogen atom. ग्राउंड स्टेट मध्ये विचारतील कधी कधी तुम्हाला केट 100 स्टेट किंवा साय 100 स्टेट मध्ये सुद्धा विचारू शकतात. काय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. प्रोबॅबिलिटी ती असते त्याच्यात दोन व्हॅल्यूज आहेत. कुठल्या कुठल्या दोन व्हॅल्यूज आहेत, एक आहे 0.32. ही प्रोबॅबिलिटी आहे ग्राउंड स्टेटमध्ये हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनला ऑप्टेन करण्याची. कुठे, इनसाइड बोहर्स रेडियस. म्हणजे ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनला इनसाइड बोहर्स रेडियस फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 32%. इनसाइड बोहर्स रेडियस आणि 0.68 आहे आउटसाइड बोहर्स रेडियस. आउटसाइड बोहर्स रेडियस म्हणजे हायड्रोजन ॲटम मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेट मध्ये फाइंड करण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, इनसाइड बोहर्स रेडियस जर विचारले तर ती 0.32 आणि आउटसाइड बोहर्स रेडियस विचारलं तर 0.68. हा CSIR नेट मध्ये 3.5 मार्क्ससाठी भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे, 2-3 वेळा आलेला आहे. जेस्ट मध्ये आहे, TIFR मध्ये, प्रत्येक एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ओके, याला तुम्ही लक्षात ठेवायचंय ऍज इट इज. बघायचंय लहान आकडा इनसाइड रेडियस आहे. हायड्रोजन ॲटमला बोहर्स रेडियसच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मध्ये ऑप्टेन करण्याची प्रोबॅबिलिटी 0.32 आहे आणि आउटसाइड 0.68 आहे. त्यानंतर काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत. काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत. ते स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही ऍज इट इज लक्षात ठेवायचे आहेत. काय स्टँडर्ड रिझल्ट, कशाचे आहे म्हणजे जर ज्यांना मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं असेल ते मॅन्युअली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात. बघा, आरची पॉवर केची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजेच काय, तर NLM आरची पॉवर के NLM. याला सॉल्व्ह करत असेल तुम्ही 3 डायमेन्शन इंटिग्रेशन, आरची लिमिट 0 टू इन्फिनिटी, थिटाची लिमिट 0 टू पाय आणि फायची लिमिट 0 टू 2 पाय साय स्टार NLM ऑफ आर थिटा फाय, आरची पॉवर के साय ऑफ NLM आर थिटा फाय आर स्क्वेअर DR डी फाय किंवा DR डी थिटा डी फाय. या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करूनही सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बट तुम्ही काय करायचे, जे रिझल्ट मी लिहून देतोय तुम्हाला आता, हे रिझल्ट जसेच्या तसे लक्षात ठेवायचे आहे. तो म्हणजे काय, जर तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर विचारली म्हणजेच काय, तर केट NLM आर केट NLM याची जर का व्हॅल्यू विचारली असेल तर याचा रिझल्ट तुमच्या डायरेक्ट लक्षात असला पाहिजे. त्याची व्हॅल्यू काय असते, तर 1/2 3n स्क्वेअर मायनस L प्लस 1 A नॉट. आरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू जर हायड्रोजन ॲटमच्या कुठल्याही NLM सेटमध्ये जर तुम्हाला विचारली तर सिम्पली याला कॅल्क्युलेट करत बसायचं एक्झाम मध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून नाही, तर सिम्पली हा रिझल्ट तुमच्या लक्षात असला पाहिजे. यामध्ये या केट NLM स्टेटमध्ये ज्या NLMच्या व्हॅल्यू दिल्या असतील एनची व्हॅल्यू एन मध्ये पुट करायची, एलची व्हॅल्यू पुट करायची, तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. ही झाली एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर. सेकंड रिझल्ट आहे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर म्हणजेच केट NLM आर स्क्वेअर केट NLM. याचा रिझल्ट आहे किंवा याचा आन्सर आहे बघा 1/2 n स्क्वेअर 5n स्क्वेअर प्लस 1 मायनस 3l प्लस 1 आणि याला मल्टिप्लाइड आहेत E नॉट स्क्वेअर. याला मल्टिप्लाइड आहेत E नॉट स्क्वेअर. ही आहे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर. सिमिलरली एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ 1/r आहे 3 नंबर. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ 1/r म्हणजेच काय आहे, तर तुमची केट NLM 1/r केट NLM
याचा रिझल्ट आहे तुमचा 1/n² E नॉट, 1/n² E नॉट. त्यानंतर चौथा आहे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ 1/r² म्हणजे KTNLM 1/r² KTNLM. याचा रिझल्ट आहे 2/n³ twice L+1 E नॉट स्क्वेअर. 5 नंबरचा रिझल्ट आहे बघा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ 1/r³. तर हा आहे तुमचा KTNLM 1/r³ KTNLM. याचा रिझल्ट आहे तुमचा 4 3n² - L+1 अपॉन सॉरी एक मिनिट. काय आहे 2/n⁴ L+1 twice L+1 A नॉट. ऍटलीस्ट तुमच्या इथपर्यंत तरी रिझल्ट लक्षात असणं गरजेचं आहे. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारू शकते, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारतील, फॉर 100 स्टेट मध्ये कॅल्क्युलेट एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर. मग तुम्ही काय करणार, 100 स्टेटच्या करस्पॉन्डिंग, याच्यासाठी तुम्हाला पहिलं या स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन काय आहे, ती वेव्ह फंक्शन माहिती असलं पाहिजे. मग नंतर तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार, मग नंतर याला कॅल्क्युलेट करणार. पण सिम्पली जर का तुम्हाला हे माहिती असेल रिझल्ट की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर ही काय असते, NLM एक्सपेक्टेशन आर NLM एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू NLM एक्सपेक्टेशन आर NLM. याचा रिझल्ट जर तुम्हाला डायरेक्टली माहित असतं, हा हे काय आहे तुमचा, तर 1/2 2n², 1/2 येस एकदम लिहू द्या, 1/2 2n² आहे का, येस 1/2 3n² आहे. 1/2 3n² मायनस L+1 इंटू E नॉट. हा जर तुम्हाला रिझल्ट माहिती असेल तर सिम्पली 100 स्टेटच्या करस्पॉन्डिंग तुम्ही सांगू शकता की यांची व्हॅल्यू 1 आहे, यांची व्हॅल्यू 0 आहे. यांची व्हॅल्यू 1 आणि यांची व्हॅल्यू 0, हे दोन्ही व्हॅल्यू मध्ये जर पुट केल्या तर तुम्हाला काय मिळेल, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ आर म्हणजेच 100 आर 100. तर तुम्हाला रिझल्ट काय मिळेल, 1/2 3 इंटू 1² मायनस 0 इंटू A नॉट, म्हणजे तुम्हाला काय मिळेल 3/2 A नॉट. सिम्पली बघा, म्हणून ऍडव्हान्टेजेस आहे की तुम्ही जर ते स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवले तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स काय करू शकता, तुम्ही अवॉइड करू शकता आणि इझिली त्याचे आन्सर लिहू शकता. ओके. त्यानंतर एक व्हिरियल थिरम आहे बघा. व्हिरियल थिरम काय सांगतो, व्हिरियल थिरम इफ V of R is directly proportional to R ची पॉवर n+1. जर तुम्हाला V of R हे R ची पॉवर n+1 असं प्रपोर्शनॅलिटी रिलेशन असणारं पोटेन्शियल दिलेलं असेल, तर देन एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ टी कॅप, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ टी कॅप म्हणजे काय, तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी आणि एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ टी कॅपची व्हॅल्यू असते बघा n+1/2 एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ टी कॅप, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ बी कॅप. आहे तुमचा व्हिरियल थिरम, आहे तुमचा व्हिरियल थिरम. आता या व्हिरियल थिरमवर क्वेश्चन कसा येतो तर बघा, व्हिरियल थिरमवर क्वेश्चन कसा येतो बघा. एक्झाम्पल, एक्झाम मध्ये विचारतो तुम्हाला, कॅल्क्युलेट द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी फॉर पोटेन्शियल दिली तुम्हाला V इज इक्वल टू 1/4πε0 R, 1/4πε0 R. या पोटेन्शियल साठी याची पोटेन्शियल म्हणजे V प्रोपोर्शनल R ची पॉवर -1 -1 + 1 0. तो या स्टेटच्या करस्पॉन्डिंग E इज इक्वल टू 1/4πε0 R². या पोटेन्शियल साठी कायनेटिक एनर्जीची एक्सप्रेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा फॉर काय सांगू आपण 210
210 या स्टेटच्या करस्पॉन्डिंग काय करायची आहे, कायनेटिक एनर्जी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर आता बघा, तुम्ही जर पोटेन्शियल कम्पेअर केलं तर पोटेन्शियल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आर ची पॉवर -2 सोबत. आर ची पॉवर -2 सोबत काय तुमचं पोटेन्शियल प्रोपोर्शनल आहे. व्हिरियल थिरम तुम्हाला काय सांगतो की कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काय राहील मग तुमची, -2 + 1/2 एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी काय राहील मग तुमची, तर 210 एक्सपेक्टेशन म्हणजे पोटेन्शियल आणि 210 पोटेन्शियलचा रिझल्ट यामध्ये पुटअप करायचा, काय मिळेल तुम्हाला, 210 पोटेन्शियल काय आहे 1/4πε0 r² इंटू 210. यामध्ये 1/4πε0 कॉन्स्टंट आहे, तो याचा बाहेर 1/4πε0 इथे काय मिळेल तुम्हाला, 210 1/r², ओके. आता यामध्ये बघा, जर तुम्हाला हा रिझल्ट लक्षात असेल, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ 1/r² केट NLM 1/r² केट NLM याचा रिझल्ट डायरेक्टली आन्सर असतं. हे जर तुम्हाला माहिती असेल, याचा आन्सर असतं 2/n³ ट्वाइस L+1 E0² यामध्ये सिम्पली तुम्ही काय करणार, n = 2 आणि l = 1 पुट अप करणार, मग तुम्हाला 1/r² ची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू मिळणार. ती व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला, 1/4πε0 कॉन्स्टंट, आणि याची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला 2/n म्हणजे किती, 2³ म्हणजे 8, 2 × 1 + 1 म्हणजे 3, E0², 8 × 3 म्हणजे याला आपण तुम्ही जर मल्टिप्लाय केलं 1 2 1 2 4 2 8 4 3 12 12 चूक 4 3 म्हणजे 16 16 मध्ये 16 3 48, म्हणजे हे काय मिळतं तुम्हाला, याचा आन्सर 1/48πε0 E0². ओके, ही मिळाली तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल किती मिळाली, 1/48πε0 E0. ओके, व्हिरियल थिरमनुसार एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ टी कॅप काय आहे तुमची, -2 + 1/2 एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. -2 + 1 म्हणजे -1/2, हे मिळतं -1/2, आणि याचे आन्सर काय मिळेल तुम्हाला, 1/48π E0³ ε0 E0² आहे, मे बी E0² आहे का, येस E0³ आहे ना, क्यू आहे का स्क्वेअर आहे, येस E0² आहे. हा जो आहे ना, हा E0² आहे, E0² आहे. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं तुम्हाला, -1/48 म्हणजे 4 2 96 πε0 E0². हेच कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, 1/96 πε0 E0². अशा रिझल्ट मध्ये सुद्धा व्हिरियल थेरम मध्ये तुम्हाला ती एक्सपेक्टेशन व्हॅल्यू NML स्टेटच्या करस्पॉन्डिंग चे रिझल्ट डायरेक्ट आन्सर जर माहिती असेल तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स इथे सुद्धा अवॉइड करू शकता. ओके, इथे सुद्धा तुमचे असे कॅल्क्युलेशन अवॉइड होऊ शकतात. त्यानंतर आणखी एक दुसरा रिझल्ट आहे बघा, तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की काय, REMP. REMP म्हणजे काय, तर मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ R of an electron in kate NLM state of hydrogen atom. ती काय आहे, R मोस्ट प्रोबेबल kate NLM स्टेटच्या करस्पॉन्डिंग, तर ती आहे तुमची n² E0, ज्यामध्ये E0 काय आहे तर बोहर्स रेडियस, आणि n काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, तर बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसा विचारतात, कधी कधी याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारतात की फॉर R10 is equal to 1/√π E0³
e raised to the power minus r by a naught. Calculate r most probable for R10 काय आहे? R10 हे आहे तुमचं RNL रॅडियल वेव्ह फंक्शन. काय आहे? रॅडियल वेव्ह फंक्शन. त्यासोबत जर कम्पेअर केलं तर तुम्हाला दिसेल सिम्पली n इज इक्वल टू 1 आहे आणि आपण शिकलो आताच RMP एन स्टेट साठी काय असते? n स्क्वेअर ए नॉट. सिम्पली यामध्ये n ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 1 स्क्वेअर ए नॉट, म्हणजे या स्टेटच्या करस्पॉन्डिंग RMP ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? ए नॉट मिळाली. RMP ची व्हॅल्यू काय मिळाली? ए नॉट मिळाली. ओके, तर अशा कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला जर काही रिझल्ट लक्षात असतील तर तुम्ही काय करू शकता? इझिली त्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर हे बघा, अँग्युलर मोमेंटम अल्जेब्रा बद्दल भरपूर साऱ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेलोच आहे. काय आहे अँग्युलर मोमेंटम अल्जेब्रा. अँग्युलर मोमेंटम अल्जेब्रा याबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, की जसं काय असतो, एलेक्स ची व्हॅल्यू काय आहे? एलेक्स ची व्हॅल्यू आहे मायनस आय एच क्रॉस वाय डी बाय डी झेड मायनस झेड डी बाय डी वाय एल एक्स. एल वाय ची व्हॅल्यू काय असते? मायनस आय एच क्रॉस झेड डी डी एक्स मायनस एक्स डी डी झेड. एल झेड ची व्हॅल्यू असते मायनस आय एच क्रॉस एक्स डी डी वाय मायनस वाय डी डी एक्स. हे आपण अगोदर डिस्कस केलेलं होतं, बट यामध्ये आणखी काही समोरचे रिझल्ट आहेत. ते रिझल्ट म्हणजे कसे असते की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एल आय एल जे, एक्सपेक्टेशन किंवा कॉम्युटेटर ऑफ एल आय एल जे याची व्हॅल्यू होती आय एच क्रॉस एप्सिलॉन आय जे के एल के. मी तुम्हाला तिथे सांगितलेलं होतं की कसं येतं काय. त्यानंतर आणखी काही रिझल्ट आहेत बघा, की एल स्क्वेअर एल एक्स एल स्क्वेअर एल वाय आणि एल स्क्वेअर एल झेड तिन्ही सोबत काय करतो? कम्प्युट करतो. हा पण एक स्टँडर्ड रिझल्ट आहे, याला पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक एल प्लस असतो रायझिंग ऑपरेटर, ज्याची व्हॅल्यू आहे एल एक्स प्लस आय एल वाय. आणि एल मायनस हा असतो लोअरिंग ऑपरेटर, ज्याची व्हॅल्यू आहे एल एक्स मायनस आय एल वाय. रायझिंग आणि लोअरिंग ऑपरेटर आहे. त्यानंतर जर जर तुमचा एल ऑपरेटर किंवा एल स्क्वेअर ऑपरेटर जर केटीएलएम एल स्क्वेअर ऑपरेटर जर का केटीएलएम या क्वांटम स्टेटवर ऑपरेट झाला तर याची व्हॅल्यू राहते बघा एल प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर केटीएलएम. एल प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर केट एल एम. आणि एल झेड केटीएलएम स्टेटवर जर का ऑपरेट झाला, एल झेड ऑपरेटर जर का केटीएलएम स्टेटवर ऑपरेट झाला तर याची व्हॅल्यू असते एम एच क्रॉस इंटू केट एल एम. किंवा ही काय आहे? तुमच्या आयगेन व्हॅल्यूज आहेत. कोणत्या कोणत्या ऑपरेटरच्या? एल स्क्वेअर आणि एल झेड रिस्पेक्टिव्ह ऑपरेटरच्या काय त्या आयगेन व्हॅल्यूज आहेत? एल एल प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर ही काय आहे? आयगेन व्हॅल्यू ऑफ एल स्क्वेअर ऑपरेटर इन केटीएलएम स्टेट. आणि एम एच क्रॉस हे काय आहे? आयगेन व्हॅल्यू ऑफ एल झेड ऑपरेटर इन केटीएलएम स्टेट. केटीएलएम स्टेट मध्ये काय त्याची आयगेन व्हॅल्यूज आहे. केटीएलएम मध्ये काय त्याची आयगेन व्हॅल्यूज आहे. तुम्ही केटीएलएम स्टेट कशी रिप्रेझेंट करू शकता? सपोज करायचं एल ची व्हॅल्यू आहे 1, एल इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग एम एल च्या कुठल्या व्हॅल्यूज असतील? -1 0 1 या 3 व्हॅल्यूज एम एल च्या असतात. केटीएलएम स्टेटला कसं रिप्रेझेंट करू शकतो याच्यावरून? केट 1 बार 1 म्हणजे -1, केट 1 0 आणि केट 1 1. तर या तुमच्या केट स्टेटचं रिप्रेझेंटेशन एक्झाम मध्ये दिलेलं राहील. नाही दिलेलं तर एलच्या व्हॅल्यूवरून तुम्ही केटीएलएम स्टेट या काय करू शकतात? इझिली कॅल्क्युलेट करू शकतात. त्यानंतर आणखी एक महत्वाचा रिझल्ट आहे, एल स्क्वेअर जो ऑपरेटर आहे, एल स्क्वेअर ऑपरेटरला
एल स्क्वेअर ऑपरेटरला 3 डायमेन्शन मध्ये तुम्ही कसं रिप्रेझेंट करू शकता? तर एल स्क्वेअर ऑपरेटरचं 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे बघा, मायनस एच स्क्वेअर 1 sin थिटा डी डी थिटा ऑफ sin थिटा डी डी थिटा प्लस 1 sin स्क्वेअर थिटा डी टू बाय डी फाय स्क्वेअर. आणि एल झेड जो आहे तो एल झेडचं रिप्रेझेंटेशन आहे, एल झेडचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते आहे मायनस आय एच क्रॉस डी वाय डी फाय, मायनस आय एच क्रॉस डी वाय डी फाय. हे आहे स्पेरिकल हार्मोनिक्सच्या फॉर्मॅटमध्ये एल स्क्वेअर आणि एल झेड रिप्रेझेंटेशन. ओके. त्यानंतर आणखी एक आहे बघा, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एल एक्स किंवा कम्युटेटर ऑफ एल एक्स एल वाय, याची व्हॅल्यू असते एक्स वाय आय एच क्रॉस एल झेड. याच्यावरून आपण सांगू शकतो विच इज इम्प्लाइज दॅट एल एक्स कॉमा एल वाय आर नॉट कम्युटेटिव्ह, so they can't share common eigenfunction. कारण या दोघा जणांचा कम्युटेटर 0 जर असता तर ते कॉमन आयगन फंक्शन शेअर करू शकले असते. त्याचा कम्युटेटर 0 नाहीये, सो ते कॉमन आयगन फंक्शन शेअर करतात का? तर नाही, कॉमन आयगन फंक्शन शेअर करत नाही. ओके. त्यानंतर हे बघा, अँग्युलर मोमेंटम अल्जेब्राशी रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, बट आपल्यासाठी एवढ्याच गोष्टी काय इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आहे स्पिन मोमेंटम. स्पिन मोमेंटम जसं आपण एल झेडला मायनस आय एच क्रॉस डी बाय डी फाय रिप्रेझेंट केलं, तर तुम्ही एस झेडला मायनस आय एच क्रॉस डी बाय डी फाय, आणि जसं एल स्क्वेअर किंवा न्यूएल बारला तुम्ही ई अपॉन ट्वाईस एम मायनस ई अपॉन ट्वाईस एम एल बारला रिप्रेझेंट केलं, तसं एस म्यू एस ला कसं रिप्रेझेंट करू शकता तुम्ही? म्यू एस ला 2 किंवा मायनस 2 ई अपॉन ट्वाईस एम एस बार. बट हे एस झेडचं रिप्रेझेंटेशन असतं का? नाही, एस झेडचं रिप्रेझेंटेशन नसतं. ओके. परत एस स्क्वेअर हा जर का ऑपरेटर तुमचा एस एम एस या स्टेटवर जर का ऑपरेट झाला, तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते एस एस प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर केट एस एम एस स्टेट. आणि एस झेड ऑपरेटर जर का एस एम एस स्टेटवर ऑपरेट झाला, तर तुम्हाला मिळते एम एस एच क्रॉस इंटू पी एस एस एम एस. ओके. त्यानंतर ही जी तुमची एस कॅपिटल एस ही जी टोटल पॉलिस्पिन मॅट्रिक्स, म्हणजे कॅपिटल एस जे आहे ते टोटल स्पिन मॅट्रिक्स आहे. तर कॅपिटल एस जो आहे तुमचा, आता कॅपिटल एसला तुम्ही कसं लिहू शकता? वेक्टर क्वांटिटीला एस एक्स आय कॅप एस वाय जे कॅप एस झेड के कॅप, आणि यामध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या क्वांटिटी एस एक्स ला लिहू शकता तुम्ही. एस एक्स रिप्रेझेंटेशन काय आहे? तर एस एक्स रिप्रेझेंटेशन आहे तुमचं एच क्रॉस बाय 2 सिग्मा एक्स मॅट्रिक्स कोणती? तुमची पॉलिस्पिन मॅट्रिक्सेस आहेत सिग्मा एक्स रिप्रेझेंटेशन आहे बघा 0 1 1 0 0 1 1 0 हे आहे तुमचं एस एक्स रिप्रेझेंटेशन. एस वाय जो आहे तो आहे एच क्रॉस बाय 2 सिग्मा वाय पॉलिस्पिन मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे 0 मायनस आय आय 0. आणि एस झेड एस वायचं आहे, एस झेडचं रिप्रेझेंटेशन आहे एच क्रॉस बाय 2 सिग्मा झेड, म्हणजेच हे येतं एच क्रॉस बाय 2 1 0 0 मायनस 1 0 0 मायनस 1 1 0 0 मायनस 1. मग यामध्ये इन्व्हॉल्व होणारे ह्या ज्या मॅट्रिसेस आहेत सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड, ह्या काय तर पावलीच स्पिन मॅट्रायसिस आहे सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड. त्याच्या प्रॉपर्टीज कशाच्या? पॉलिस्पिन मॅट्रायसिसच्या. काय प्रॉपर्टीज? पहिली प्रॉपर्टीज आहे की सिग्मा एक्स त्याला कसं लिहितो आपण? तर 0 1 1 0. सिग्मा वाय ज्याचं रिप्रेझेंटेशन आहे 0 मायनस आय
I0 आणि सिग्मा झेड ज्याचं रिप्रेझेंटेशन आहे 2x2 ऑर्डरचे मॅट्रिक्स 1 0 0 -1 ह्याच्या मॅट्रायसिस आहेत. या मॅट्रायसिसचा ट्रेस म्हणजे काय, डायगोनल एलिमेंटची ऍडिशन ती काय असते, ऑलवेज 0 असते. 0 असते म्हणजेच काय, दे आर ट्रेसलेस मॅट्रायसिस. ट्रेसलेस. पॉलिस्पिन मॅट्रायसिस काय, ट्रेसलेस मॅट्रायसिस आहे. पहिली प्रॉपर्टी पॉलिस्पिन मॅट्रायसिसची. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, सिग्मा एक्स डॅगर म्हणजेच काय, तर 0 1 0 1 1 0 याचा डॅगर हा काय आहे तुमचा, परत 0 1 1 0 म्हणजेच काय, सिग्मा एक्स. सो ऑन. सिग्मा एक्स साठी आहे, सिमिलरली सिग्मा वाय साठी, सिग्मा झेड साठी. मी यावर आपण काय सांगू शकतो की सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड या काय, तर हर्मिशियन मॅट्रायसिस. पॉलिस्पिन मॅट्रायसिस काय आहे, तर हर्मिशियन मॅट्रायसिस आहे. तिसरी प्रॉपर्टी काय आहे की सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजेच सिग्मा एक्स इंटू सिग्मा एक्स ज्याची व्हॅल्यू काय असते, तुम्ही सिग्मा एक्सची व्हॅल्यू जर पुट केली तर 0 1 1 0 परत 0 1 1 0 तर तुम्हाला याचा आन्सर मिळणार आय. म्हणजेच तुम्ही काय सांगू शकता की सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा वाय स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा झेड स्क्वेअर. या सर्वांची व्हॅल्यू असते आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या इक्वल. ओके, ही झाली तिसरी प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी काय आहे, सिग्मा एक्स सिग्मा वाय ह्याला जर तुम्ही सिग्मा एक्सची व्हॅल्यू पुट केली 0 1 1 0 आणि 0 मायनस आय I0 याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, डिटर्मिनंट दोन मॅट्रिसेसचे प्रोडक्ट, तर तुम्हाला ऑब्टेन होते, व्हॅल्यू ऑब्टेन होती I0 0 मायनस आय. यावरून जर का तुम्ही आय कॉमन काढला तर हा मिळतो तुम्हाला 1 0 0 -1 म्हणजेच काय मिळतो तुम्हाला आय सिग्मा झेड. सिग्मा एक्स सिग्मा वाय इज इक्वल टू आय सिग्मा झेड. यालाच तुम्ही जनरल फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकता, सिग्मा आय सिग्मा जे इज इक्वल टू आहे आय सिग्मा झेड. आय सिग्मा झेड आय सिग्मा झेड आय एप्सिलॉन आय जे के सिग्मा के प्लस डेल्टा आय जे आय. दोन्ही जर सेम असतील म्हणजे सिग्मा एक्स इंटू सिग्मा एक्स तर सिग्मा त्याची आयडेंटिटी व्हॅल्यू होते. जर हा एक्स वाय असेल तर सायक्लिक इप्सिलॉन आय जे के सायक्लिक ऑपरेशन नुसार तर आय सिग्मा झेड मिळेल. ओके, आय सिग्मा झेड मिळेल. आपलं तुम्ही त्या मॅट्रिसेस मध्ये व्हॅल्यू पुट करून सुद्धा या रिलेशनला व्हेरीफाय करून बघू शकता. 5 नंबरची प्रॉपर्टी आहे पॉलिस्पिन मॅट्रिसेसची. ती म्हणजे कुठली, सिग्मा एक्स सिग्मा वाय हा काय आहे, अँटी कम्युटेटर. अँटी कम्युटेटर याची व्हॅल्यूज काय, तुमचा सिग्मा एक्स कॉमा सिग्मा वाय. अँटी कम्युटेटर असतो सिग्मा एक्स सिग्मा वाय प्लस सिग्मा वाय सिग्मा झेड. यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पुट केली याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 0. याची व्हॅल्यू मिळते 0. मग यावरून तुम्ही सांगू शकता रिझल्ट काय, की द पॉलिश स्पिन matrices are anti-commuting. या रिझल्टवर बेस सेट 2019 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. सेट 2019 मध्ये क्वेश्चन आलेला आहे याच्यावर बेस. त्यानंतर आणखी एक आहे रिझल्ट, e raised to the power of I theta सिग्मा बार डॉट एन कॅप याची व्हॅल्यू असते I cos थीटा. थीटा कुठला तर हा थीटा प्लस I सिग्मा बार डॉट एन कॅप साइन थीटा. याचे 5-6 रिझल्ट असोसिएटेड विथ पॉलिस्पिन मॅट्रिसेस हे तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचे आहे. ओके, सर्वच्या सर्व रिझल्ट तुम्ही आरामशीर म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण पॉलिस्पिन मॅट्रिसेस वर बेस तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात एक्झाम मध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा एक आहे छोटासा टॉपिक, तो म्हणजे रोटेशनल ऑपरेटर इन 3 डायमेन्शन. काय आहे, रोटेशनल ऑपरेटर इन 3 डायमेन्शन. रोटेशनल ऑपरेटरची व्हॅल्यू बघा आर एन थीटा. एन म्हणजे एनी आर्बिट्ररी एन डायरेक्शन स्पेस मध्ये जो रोटेशनल ऑपरेटर असतो त्याची व्हॅल्यू असते e raised to the power of I थीटा
L bar dot n cap upon h cross e raised to the power of I theta. सॉरी हा काय मायनस आय थिटा e raised to the power minus I theta L bar dot n cap upon h cross. ज्यामध्ये n cap काय आहे? n cap आहे डायरेक्शन ऑफ रोटेशन, डायरेक्शन ऑफ रोटेशन, आणि एल बार जो आहे तो एल बार काय आहे तुमचा एल एक्स आय कॅप प्लस एल वाय जे कॅप प्लस एल झेड के कॅप. एल एक्स आय कॅप एल वाय जे कॅप प्लस एल झेड के कॅप. हा एक रिझल्ट आहे बघा कुठला, एल बार क्रॉस एल बार, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा करायचा तो डिटर्मिनंट घेता तुम्ही. बट याला डायरेक्ट लक्षात ठेवायचं, याची व्हॅल्यू काय असते आय एच क्रॉस एल बार, आय एच क्रॉस एल बार. हा जस्ट 2020 मध्ये, जस्ट 2021 मध्ये विचारलेला सुद्धा क्वेश्चन्स आहे. ह्या सेट मध्ये सुद्धा विचारलेला क्वेश्चन्स आहे. डायरेक्टली हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे रिझल्ट. एल बार क्रॉस एल बारचं मल्टिप्लिकेशन काय असतं आय एच क्रॉस एल बार, आय एच क्रॉस एल बार. त्यानंतर तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे आयडेंटिकल पार्टिकल्स. आयडेंटिकल पार्टिकल्स, आयडेंटिकल पार्टिकल्स म्हणजे काय, तर दे हॅव सेम साइज, शेप अँड मास. साइज, शेप आणि मास सेम असणाऱ्या पार्टिकल्सला काय म्हणतो आपण आयडेंटिकल पार्टिकल्स. आयडेंटिकल पार्टिकल्स दोन ह्याच्यामध्ये कॅटेगराइज केले जातात. दे आर कॅटेगराइज इंटू टू पार्ट्स. कुठल्या दोन पार्ट्स मध्ये, पहिला असतो फर्मिऑन्स आणि दुसरा असतो बोसॉन्स. बोसॉन्स आणि फर्मिऑन्स हे जे आहेत आयडेंटिकल पार्टिकल्सचे दोन क्लासिफिकेशन्स आहेत. आयडेंटिकल पार्टिकल्सचे दोन क्लासिफिकेशन. आयडेंटिकल पार्टिकल्स किंवा याला तुम्ही क्वांटम पार्टिकल सुद्धा म्हणू शकता. क्वांटम पार्टिकल्स, क्वांटम पार्टिकल्स. म्हणजे आता पहिलं आपण काय करू, फर्मिऑन्स बद्दल लिहून घेऊ थोडस. फर्मिऑन्स बद्दल काय आहे, दे ओबे पॉलिस प्रिन्सिपल. फर्मिऑन्स पार्टिकल जे आहेत ते पॉलिस प्रिन्सिपल ओबे करतात. आणखी द टोटल वेव्ह फंक्शन. फर्मिऑन्सच्या केसमध्ये टोटल वेव्ह फंक्शन काय असलं पाहिजे, अँटीसिमेट्रिक. टोटल वेव्ह फंक्शन काय असलं पाहिजे, अँटीसिमेट्रिक. टोटल वेव्ह फंक्शनला कसं रिप्रेझेंट करतो, साय इज इक्वल टू साय स्पेस, साय वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट, दुसरा आहे स्पिन पार्ट आणि तिसरा आहे आयसोस्पिन पार्ट. तर या तिन्ही पार्टचं जर का तुम्ही रिप्रेझेंटेशन केलं तर याची व्हॅल्यू काय पाहिजे तुम्हाला, अँटीसिमेट्रिक पाहिजे. सॉरी फर्मिऑन्स आहे ना, येस फर्मिऑन्ससाठी काय पाहिजे, अँटीसिमेट्रिक, अँटीसिमेट्रिक वेव्ह फंक्शन्स पाहिजे. फर्मिऑन्स have half odd integer spin. फर्मिऑन्सना हाफ ऑड इंटिजर स्पिन असतो. सेकंड आहे बोसॉन्स. सेकंड आहे बोसॉन्स. बोसॉन्स मध्ये काय लिहितो आपण, दे आर नॉट सॅटिस्फाईड पाउलिस प्रिन्सिपल. बोसॉन्स पॉलिस प्रिन्सिपल सॅटिस्फाय करत नाही. त्यानंतर दुसरं काय आहे, द टोटल वेव्ह फंक्शन मस्ट बी सिमेट्रिक. मस्ट बी टोटल वेव्ह फंक्शन जे आहे फर्मिऑन्स बोसॉन्सचं ते काय पाहिजे, सिमेट्रिक पाहिजेत. म्हणजे साय जो टोटल म्हणजे साय स्पेस, साय स्पिन आणि साय आयसोस्पिन या तिन्ही वेव्ह फंक्शनचा जर प्रोडक्ट केला तुम्ही तर हे वेव्ह फंक्शन काय असलं पाहिजे, सिमेट्रिक असलं पाहिजे. ओके. त्यानंतर बोसॉन्स जे आहेत, बोसॉन्सचं काय असतं, दे हॅव
इंटिग्रल स्पिन, त्यांना काय असतो इंटिग्रल स्पिन असतो. कोणाला? बोसॉन्सना. त्यांना काय असतो इंटिग्रल स्पिन असतो. आयडेंटिकल पार्टिकल्स आहेत. सो आयडेंटिकल पार्टिकल्सचे जे वेव्ह फंक्शन्स आहेत, वेव्ह फंक्शन्स सिमेट्रिक असू शकतं किंवा अँटीसिमेट्रिक असू शकतं. जर सिमेट्रिक असेल तर ते बोसॉन्स आहेत, अँटीसिमेट्रिक असतील तर फर्मियॉन्स आहेत. ओके, आता आपण काय करू, वेव्ह फंक्शनचं कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शनचं कन्स्ट्रक्शन किंवा वेव्ह फंक्शनचं कॅल्क्युलेशन दोन पार्टिकलसाठी. दोन पार्टिकल्स असतील त्याचं टोटल वेव्ह फंक्शन असेल ψ12, ज्याची व्हॅल्यू असेल ψ1 ψ2 ψ1 असेल ψ1 आणि ψ2 म्हणजे दोन पार्टिकल आयडेंटिकल आहेत, त्याचं वेव्ह फंक्शन हे असू शकते किंवा हे असू शकतं. दोन्हीपैकी कुठलं एक वेव्ह फंक्शन असू शकतं. सो आपण याला काय करू शकतो, टोटल वेव्ह फंक्शन सायला 1/√2 ψ12 प्लस मायनस ψ21 पॉझिटिव्ह साइन करस्पॉन्डिंग टू सिमेट्रिक पार्ट. इथं जर प्लस असतं तर वेव्ह फंक्शन असतं सिमेट्रिक. निगेटिव्ह साइन आहे तर ते काय असतं अँटीसिमेट्रिक. अँटीसिमेट्रिक. ओके, अँटीसिमेट्रिक. आणखीन एक नोट पॉइंट आहे की द सिमेट्रिक नेचर of the identical symmetric nature of identical particle do not changes with time. पार्टिकल्स जर वेव्ह फंक्शन सिमेट्रिक असेल आज भरपूर आणखी किती वेळाने ती सिमेट्रिकच असेल, अँटीसिमेट्रिक असेल तर किती वेळाने तुम्ही शिकलं तरी ते अँटीसिमेट्रिकच असेल. ऑल particles that take part into natural interaction natural नेचरमध्ये एक्झिस्ट करणारे सगळ्या नॅचरल इंटरॅक्शन्स मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, ऑल पार्टिकल्स दॅट टेक्स पार्ट्स इन टू द नॅचरल इंटरॅक्शन्स, सगळेचे सगळे बोसॉन्स असतात. आर बोसॉन्स. सगळेचे सगळे काय असतात ते बोसॉन्स असतात. सगळेचे सगळे बोसॉन्स असतात. सपोज करायचं जर का तुम्हाला काय करायचं असेल, वेव्ह फंक्शन काढायचं असेल बोसॉनसाठी. वेव्ह फंक्शन बोसॉनचा आहे का फर्मियॉनचा हे जर चेक करायचं असेल, चेक करायचं असेल तर तुम्ही काय करणार, साय स्पेस आणि साय स्पिन हे चेक करणार. जर का हा सिमेट्रिक असेल, हाही सिमेट्रिक असेल, दोघा जणांचा प्रोडक्ट काय येईल, सिमेट्रिक इंटू सिमेट्रिक सिमेट्रिक. जर स्पेस पार्ट अँटीसिमेट्रिक असेल, हा सिमेट्रिक असेल, तर या दोघा जणांच्या कॉम्बिनेशन पासून काय मिळेल, टोटल वेव्ह फंक्शन अँटीसिमेट्रिक मिळेल. अँटीसिमेट्रिक. तर तुम्हाला या आयडेंटिकल पार्टिक्युलर बेस एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारतात, बट कशा टाईपचे विचारतात तर बघा, टाईप ऑफ क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. टाईप ऑफ क्वेश्चन साठी अगोदर एक लक्षात ठेवायचे की फर्मियॉन्स आहे ज्याचा स्पिन एस आहे. फर्मियॉन्स ऑफ स्पिन एस हॅव ट्वाइस एस प्लस 1 मल्टिप्लिसिटी, म्हणजेच काय, दॅट इज इन एनी क्वांटम मेकॅनिकल एनर्जी लेवल
energy level twice s plus 1 electron can be occur फर्मिऑन्स जे आहेत इन असणाऱ्या फर्मिऑन्सची ट्वाइस एस प्लस आणि मल्टिप्लिसिटी असते. म्हणजेच कुठल्याही एखाद्या क्वांटम मेकॅनिकल सिस्टीमची जर एनर्जी लेवल डायग्राम जी आहे, एनर्जी लेवल डायग्राम मध्ये एका स्टेटवर ट्वाइस एस प्लस इन इलेक्ट्रॉन कॅन बी ऑफर, ट्वाइस एस प्लस इन इलेक्ट्रॉन कॅन बी ऑफर. त्यानंतर दुसरं काय, बोसॉन्स कॅन बी फाउंड इन किंवा बोसॉन्स नंबर एका स्टेटमध्ये किती नंबर ऑफ बोसॉन्स फिल करू शकतो आपण. काय लिहायचं आहे, देअर इज नो बॉन्डिंग किंवा नो बॉन्डिंग. बॉन्डिंग म्हणजे असं काही गरजेचं नाहीये की देअर इज नो बॉन्डिंग फॉर फिलिंग ऑफ बोसॉन्स. जर का तुम्हाला बोसॉन्सला फिल करायचं असेल तर एका एनर्जी लेवलवर तुम्ही 1 ठेवू शकता, 2 ठेवू शकता, 3, 4, 5 कितीही ठेवू शकता. आता याच्यावर बेसिक मध्ये क्वेश्चन कसा येतो तर ते बघा. काय आहेत आपल्याकडं 10 पार्टिकल्स आहेत. दोन्ही केस घेऊ आपण, फर्मिऑनसाठी पण घेऊ आणि बोसॉनसाठी पण आहेत. 10 पार्टिकल्स आहेत आणि दे आर डिस्ट्रीब्युटेड इन 1D potential वेल. 1 डायमेन्शनल पोटेन्शियल वेल्सच्या एनर्जी लेवलवर काय आहेत, 10 पार्टिकल्स डिस्ट्रीब्युटेड आहेत एनर्जी लेवल. सगळ्यात पहिले आपल्याला 1 डायमेन्शनल पार्टिकलच्या एनर्जी लेवलचं एक्सप्रेशन माहिती पाहिजे. ते काय तुमचं En इज इक्वल टू n स्क्वेअर पाय स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन प्राइस m a स्क्वेअर. ओके, n ची व्हॅल्यू स्टार्ट होत असते तुमची 1 टू अप टू 16. आता आपण काय करू, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, 4 अशा 4च्या करस्पॉन्डिंग काय करू, एनर्जी लेवल अगोदर प्लॉट करून घेऊ. ही तुमची 1 2 3 4. फर्मिऑन्स इकडे फर्मिऑन्सला फिल करून इकडे बोसॉन्सला फिल करू. यांची व्हॅल्यू 1 2 3 आणि 4. 10 पार्टिकल्स हे जर का बोसॉन्स असतील तर बोसॉन्स असतील सगळेचे सगळे 10 पार्टिकल्स कुठे येतील, ग्राउंड लेवलवर राहतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बोसॉन्स जर का असतील तर सगळे सगळे एका लेवलवर फिरतील. फर्मिऑन्स स्पिन एस त्यांचा जर हाफ असेल तर एका लेवलवर 2, इथे असतील 2, इथे असतील 2, इथे असतील 2, इथे असतील 2 आणि 5व्या लेवलवर काय असतील 2 असतील. का, कारण की एस इज इक्वल टू हाफ च्या करस्पॉन्डिंग मल्टिप्लिसिटी किती तुमची, प्राइस एस प्लस 1 ची व्हॅल्यू मिळते 2. म्हणजे एका एनर्जी लेवलवर तुम्ही कमीत कमी फक्त 2च फर्मिऑन्स काय करू शकता, फिल करू शकता. एकदम याचा क्वेश्चन तुम्ही काय करायची, या कॉम्बिनेशनची टोटल एनर्जी काढायची. एन इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग एनर्जीच्या 2 टाइम्स, इथे 2 टाइम्स, इथे 2 टाइम्स, इथे 2 टाइम्स आणि इथे 2 टाइम्स सगळ्यांची ऍडिशन केली म्हणजे 10 फर्मिऑन्सच्या 1D पोटेन्शियल वेलची एनर्जी लेवलच्या डिस्ट्रीब्युशनची तुम्हाला टोटल नंबर ऑफ एनर्जी किंवा टोटल एनर्जी सिस्टीमची ऑफर होईल. फर्मिऑनसाठी फक्त काय, बोसॉनसाठी ग्राउंड लेवलला 10 टाइम्स मल्टिप्लाय केलं तुम्ही म्हणजे तुम्हाला बोसॉन्सची एनर्जी काय होईल, इझिली मिळून जाईल. त्यानंतर दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन कसा असू शकतो बघा, फाइंड द टोटल फाइंड द टोटल एनर्जी. टोटल एनर्जी काय करायची आपल्याला, फाइंड करायची आहे